नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज खूप लेट व्हिडिओ चालू करते. मागे तुम्ही बघताय 8:15 झालेले आहेत, संध्याकाळ झालेली आहे. आणि आज जर इकडचा आवरलेला आहे, हा सर्व पसारा नीट केलेला आहे कपड्यांचा. आणि कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी हे बोलली होती की मला ना घर आवरायचं आहे, तेच नीट दिसतंय. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती मला कपाट आहे ना ते नीट आवरायचं आहे म्हणून, म्हणजे खूप घाण झालं आहे कपाट. मला ते नीट म्हणजे सगळे साड्या वगैरे नीट लावायचे आहेत. सो ते काल मी काही केलं नाही. मध्ये आज आत्ता मी करणार आहे. आणि मी दाखवते तुम्हाला किती पसारा आहे तो आतमध्ये, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. आणि आता माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे म्हणून मी पूर्ण म्हणजे दाखवू शकत नाही आहे आत कपाटात मी काय करते आणि काय नाही, कसं ठेवते, म्हणजे मी सेटिंग लावते. तर ट्रायपॉड मला पाहिजे तसं भेटत नाही आहे, पण मी नक्कीच ऑर्डर करणार आहे. येत्या 5-6 दिवसामध्ये मी करीन ऑर्डर. आणि राहिली गोष्ट तर कपाट साफ करायची, तो मी आता करायला घेते आणि करून झाल्यावर मी दाखवते. आणि आधीची पण अवस्था दाखवते. हा सुद्धा कबर्ड मला साफ करायचा आहे. इतका घाण झाला आहे ना, घाण करणारं कोणीच नाही आहे, एक मी आणि एक बस, दोघंच आहो. बरेच दिवस झालं नाही साफ केलं, त्यामुळे साफ करते. आणि तुम्हाला अजून काहीतरी मला दाखवायचं आहे, त्यासाठी हा पूर्ण व्लॉग न स्किप करता बघा. पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओ दरम्यान कळेलच मला काय दाखवायचं आहे आणि काय नाही. चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा ही कपाटाची दुर्दशा, कशा या साड्या वगैरे पडलेल्या आहेत. सो मी आता हे पटकन हे जे फाईल वगैरे आहेत, हे पेपर, परत इथे सगळा पसारा झालेला आहे. ड्रेस वगैरे, ती ज्वेलरी वगैरे सगळं नीट लावते मी आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे बघू शकता तुम्ही किती साड्या आहेत. आणि हा किती म्हणजे बघा, या सर्व साड्याच आहेत, अजूनही आहेत इथे त्या साड्या, त्याही नंतर मी तुम्हाला दाखवते. ज्या काही आहेत साड्या त्या मी घातलेल्या पण नाही आहेत, त्या अशाच आहेत ठेवणीतल्या, पण त्या खूप अस्ताव्यस्त झाल्या होत्या म्हणून म्हटलं चला कपाट जरा साफ करूया आणि जरा नीट लावते. हे बघू शकता तुम्ही कसं झालं आहे. तर भेटते मी तुम्हाला हे नीट लावल्यावरती. तर बघा कसं वाटतंय कपाट, मस्त असं सेटअप केलेलं आहे. इथे लग्नाचा शालू वगैरे आहेत आणि या सर्व साड्या अशा मी लाईनीने लावलेल्या आहेत. ॲक्च्युली मी अशाच लावणार होती, अशा आडव्या, पण खूप जागा लागणार होती याला, म्हणून मी काही तसं लावलं नाही आहे. आणि याच्यामध्ये आहे ना खूप मोठे मोठे ड्रेस आहेत माझे, याच्यामध्ये हे पण मोठेच आहेत, पण हे विदाऊट पिशवीमध्ये ठेवलं आहे, हे पण मोठेच ड्रेस आहेत. हे यांच्या लग्नाचे कपडे आहेत. इथे खाली बॅग आहेत, इथे परकर आहे, तिथे बॅग आहे, इथे ज्वेलरी आहे. आणि बघा बांगड्या तिथेही आहेत, वर इथेही आहेत, बघू शकता. आणि कसं कपाट आहे म्हणजे लावलं आहे ते नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि हा बघा, हा मला बघत होता मी काय करते, कसं लावते आणि कसं नाही. बोक्या काय, से हॅलो कर, हॅलो. त्यांना सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. बाबू इथे बघ, अरे इथे बोल ना, सबस्क्राईब करायला चॅनलला, बोल बोल. असं नाही, मोठ्याने बोल, नाही मोठ्याने बोल. म्याऊ बोल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां हां हां, बस बस समजलं त्यांना. हां, करतील सांगतोयस ना. काय रे बाबू. आमच्या बाबूने पण सांगितलेलं आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा. सो नंतर तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे, तर मग व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू, कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघत राहा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आमच्या बाबूने पण सांगितलेलं आहे तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. चला तर मग भेटू. तर मी मगाशी तुम्हाला म्हटली होती की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी.
आणि कपाट तर साफ केलेलं आहे मी, बघितलं साफ म्हणजे काही घाण नव्हती झालेली, कपडे म्हणजे नीट नव्हते, साड्या वगैरे सगळे अस्ताव्यस्त पडलेले, मग ते नीट मी सगळे घडी करून लावलेले आहेत साड्या वगैरे. आणि हां, मी जशा साड्या लावल्यात ना तशा तुम्हीही लावलात ना, ज्यांच्याकडे एक कपाट आहे आणि त्यांना म्हणतात ना खूप सारे असे स्टोरेज करता आलं पाहिजे एका कपाटामध्ये, तर ती चांगली आहे ती सुद्धा आयडिया. खूप सारे त्याच्यामध्ये कपडे राहू शकतात जर का एका सिक्वेन्समध्ये दोन दोन असे लाईन करून जर का एकावर एक ठेवले ना तर खूप सारे राहू शकतात. आणि आताच मी फेस वॉश केलेला आहे, झोपायचं आहे म्हणून थोडंसं कोमट पाण्याने. आणि कालचा व्लॉग माझ्या बहिणीने सुद्धा बघितलेला, तो फेशियल केला होता तो, तर ती विचारत होती काय लावलं आहे म्हणून, फेसमध्ये खूप चांगला बदल दिसतो आहे म्हणून, तर तिला सांगितलं असं असं आहे म्हणून ते लावलं आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायला आवडेल म्हणून, तर कोणाचे काही मेसेज आलं नाही आहे, पण बघा तुम्हाला मी दाखवते. सध्या इतक्या टिकल्या आहेत ना माझ्याकडे, मला नाही वाटत की कोणाला छंद असेल टिकल्यांचा जितका मला आहे. माझ्याकडे इतक्या प्रचंड टिकल्या आहेत ना की भरपूर टिकल्या आहेत. हे बघा तुम्हाला मी दाखवते, हे बघा, हे अशा भरपूर अशा आहेत या टिकल्या, बघू शकता तुम्ही. खूप अशा टिकल्या आहेत, दिसतंय? हां दिसतंय, हे बघा. कलरिंग म्हणा, अर्धचंद्र म्हणा, अंडा शेप म्हणा, रेग्युलर म्हणा, सगळ्या प्रकारच्या टिकल्या आहेत. हे एवढ्याच नाही आहे, अजूनही आहे, तुम्हाला दाखवते, एक मिनटं. हे बघा, एवढ्या आहेत टिकल्या, हे बघा, या अशा डिझाईनमधल्या अशा, तर भरपूर अशा टिकल्या आहेत. यासुद्धा आहे, ह्याच्यात पण बऱ्याच टिकल्या आहेत, अजून आतसुद्धा आहेत. तर तुम्हाला माझं टिकल्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा टिकल्यांचं कलेक्शन बघायचं आहे म्हणून. मग मी ज्या आतल्या आहेत ते सुद्धा मी नक्कीच काढेन आणि तुम्हाला दाखवीन. सध्या माझ्याकडे ना ट्रायपॉड नाही आहे, मी तो मागवीन, जसा मला पाहिजे ना तसा, तर तो मला कुठे दिसत नाही आहे. मेशोला मी चेक केला, पण मला जसा पाहिजे ना जी व्हरायटी तो तसा नाही आहे, पण तो बघते मी, भेटला तर तो मी नक्की मागवीन. तर तुम्हाला पण बघायचं असेल त्या टिकल्यांचा वगैरे व्लॉग तर मला नक्की सांगा, मी नक्कीच तुम्हाला दाखवेन, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन मी. आणि घरात रेग्युलरला मी कोणत्या यूज करते, बाहेर जाताना कोणत्या यूज करते, हे मी तुम्हाला नक्की सांगेन. सध्या ना मी स्वतःच कन्फ्यूज आहे, कारण मी ना लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत 2-3 दिवसामागे ना मी 000च्या टिकल्या यूज करत होती. पण मी 2 दिवसामागे असंच आरशासमोर उभी राहिली होती ना, तेव्हा मी बघितल्या नाही, ते 000चीच टिकली होती, पण ती खूप छोटी दिसत होती मला. म्हणजे मला स्वतःलाच ती खूप छोटी वाटली. आणि मग नंतर मी 000ची लावायला चालू केली, 2 दिवस लावली आणि आज मला दुपारी असं झालं की नको, ही टिकली लावणं खूप मोठी वाटते, ती चांगली नाही दिसत आहे ती टिकली. मग सध्या मीच कन्फ्यूज आहे आणि आता तर काही लावलीच नाही आणि लावणार पण नाही, रात्रीची काय गरज आहे टिकलीची म्हणून. आणि राहिला प्रश्न, मी स्वतःच कन्फ्यूज असते. आणि ज्या टिकल्या आत्ता माझ्याकडे ज्या आहेत ना, ती लग्नात जी मी पहिल्या दिवशी लावली होती ती सुद्धा टिकली आत्ता माझ्याकडे करंट आहे. आणि असं नाही आहे, आज लग्नाला माझ्या 8 महिने झाले की 1 वर्षातलाच टिकल्यांचं स्टोरेज माझ्याकडे आहे. जर का मी ते काढलं ना, म्हणजे तुम्हाला दाखवायला, जर का तुम्हाला बघायचं असेलच तर तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही कमेंट करून मला सांगितलं ना टिकल्यांचं कलेक्शन तुझं पाहायचं आहे म्हणून, तर मी नक्कीच ते तुमच्यासोबत शेअर करीन. आणि माझ्याकडे टिकल्या आहेत ना, अगदी म्हणायला गेलं ना 4-4, 5-5 वर्षामागच्या टिकल्या आहेत आत्तापर्यंत माझ्याकडे. आणि इतक्या टिकल्या मी फेकून दिल्या आहेत ना भरपूर. आणि मी अशी आहे ना, कपडे असू द्या, इयरिंग्स असू द्या, टिकल्या असू द्या, मी असं नाही आहे कधी मार्केटमध्ये गेली आणि विदाऊट टिकली, विदाऊट क्लिपची मी रिटर्न आली, कधीच नाही. 5 रुपयाची का होईना किंवा 10 रुपयाची टिकलीची डब्बी का होईना मी घेऊन येतेच, विदाऊट टिकली मी परत येत नाही. हां, मी त्या लावत नाही. तुम्ही कधीही माझे फोटो बघितले आहेत ना, तर मी टिकली एकतर रेग्युलर सर्कल शेपमध्ये तरी असेल आपली गोल, किंवा एक खडा आणि गोल, बस ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसणार नाही. चंद्रकोर एक वेळ दिसेल, तिघांशिवाय तुम्हाला दुसरी कुठलीच दिसणार नाही. आणि या ज्या टिकल्या आहेत ना त्या तुम्ही कधीही न बघितलेल्या आहेत.
आणि त्या कधी बघितलेल्या असतील पण माझ्या डोक्यावर त्या कधीच बघितलेल्या नसतील अशा ज्या टिकल्या आहेत माझ्याकडे. आज कपाट साफ करताना मला त्या टिकल्या दिसल्या, मग म्हटलं चला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं म्हणून. आणि गुरुवारी बघू, घरचा व्लॉग बघून पण तुम्हाला कंटाळा येत असेल ना, तर गुरुवारी जर का जमलंच तर बाहेर जाणार आहोत आम्ही असंच मंदिर वगैरे फिरायला. मी पण घरात बसून खूप बोर होते आणि पावसामुळे ना कुठे जाता येत नाही. इतका इथे पडायला लागले तर इतका प्रचंड पाऊस पडतो ना की बस रे बस, नको वाटतं मग जायला. घरात असताना आपण वेगळे प्लॅनिंग करतो, बाहेर जाताना मग पाऊस येतो, मग तो प्लॅन बोलतात ना सगळा फेल होऊन जातो, त्यामुळे नको वाटतं. आणि पाऊस म्हटला की पाऊस तर पाहिजेच आहे, पण इथे खूप प्रचंड पाऊस पडतो, त्यामुळे एन्जॉय घरात बसूनच केलेला बरं झालं. आता किती हार्डली 2-3 महिने आहेत पावसाचे. तर आणि नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावरती जो मी व्हिडिओ टाकीन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल असं. आणि नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे असतात कसे नाही ते, आणि तुम्हाला कुठला व्लॉग बघायचा आहे आणि कोण कोण कुठून कुठून माझे व्हिडिओ बघताय ना ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा ना, म्हणजे मला कळेल माझे व्हिडिओ कोण आणि कुठे बघतायत ते. तर पहिल्या व्हिडिओला मला चांगला रिस्पॉन्स आला होता, वाटलं नव्हतं येईल म्हणून, बरेच दिवसांनी टाकला होता. पहिल्या व्हिडिओला पण खूप बोलतात ना पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आला. आणि बघू कसं काय होतं आहे ते. आणि मी म्हणजे असं म्हणजे माझ्या निदर्शनात असं आहे, माझ्या एकटीचा मी शॉर्ट टाकला ना की तो व्हायरल होत नाही, अजिबात होत नाही. पण आमच्या दोघांचा फोटोद्वारे जरी मी काही केला ना असा चटरपटर तरी तो व्हायरल होतो, माहीत नाही का. मग हे मला चिडवत असतात, तू एकटी नाही होत, तुझे एकटीचे व्हिडिओ काही जात नाही, मी असतो म्हणून माझ्या ह्याने ते जातात. हां ठीक आहे बाबा, तुमच्यामुळे तर तुमच्यामुळे जातात ना बस. तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कोण कुठून व्हिडिओ बघतो आहे आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ. आणि ट्रायपॉड मी नक्कीच ऑर्डर करणार आहे, पण पाहिजे तसं मला काही भेटत नाही आहे. नुसतं मागवायचं आहे म्हणून मागवायचं असं नको आहे मला, तो सगळीकडे यूज आला पाहिजे असा मला पाहिजे आहे. फक्त बोलतात ना असा सेल्फीसाठीच नको आहे मला, तो स्टँडिंगचा पण पाहिजे सेल्फीचा पण पाहिजे असा मला पाहिजे. तर तो मला पाहिजे तसा भेटत नाही आहे. बघू मी आज 1-2 वेळा नक्की परत ट्राय करीन, मी बघीन आणि भेटलाच ना मी ऑर्डर करून देईन. म्हणजे कसं मला व्हिडिओ काढायला सोपं जाईल आणि तुम्हाला मला सगळं दाखवता पण येईल. आता कसं होतं, मी व्हिडिओ स्टार्ट करते दुपारी, काम आहे पेंडिंग ते तुम्हाला दाखवते, पण काम करताना मला तुम्हाला दाखवता येत नाही, कारण हा मोठा प्रश्न पडतो की मी कॅमेरा ठेवू कुठे असं आहे. आणि फोन कुठेही ठेवून चालत नाही ना, पडला वगैरे तरी पण प्रॉब्लेम आहे. कसं मग ट्रायपॉड असेल ना तर काही टेन्शन नाही, तिथे ठेवला एकदा कॅमेरा सेट केला की टेन्शन नाही, मग तो कसंही काही करता येतो. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. 10:30 वाजून गेलेले आहेत खूप रात्री, आणि आता झोपायची तयारी चालू झालेली नाही, झोपायची तयारीही झालेली आहे. आता 11 वाजता हे कधी येतील. तर चला मग गुड नाईट. असेच व्हिडिओ बघत राहा. उद्याही मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. तुम्ही असेच व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि हां, दुसरी गोष्ट ही की माझे आता व्हिडिओ रोज येतील असं नाही आहे. 1 दिवस आला, 2 दिवस आला, 8 दिवस नाही, असं अजिबात होणार नाही आहे. रोज व्हिडिओ येतील. काही ना काही छोट्यातलं छोटं मी दाखवण्याचा नक्कीच हे व्हिडिओद्वारे व्लॉगद्वारे मी दाखवीन. आणि तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि मला नक्कीच सांगा मी व्हिडिओ कसे केले पाहिजे, कसे नाही, तुम्हाला काय बघायला आवडेल. मी हिंट पण तुम्हाला दिले, टिकल्या ब्लाऊजचे गळे जर का तुम्हाला बघायचे असतील तर तेही मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. बस मला फक्त सांगा की असे असे आम्हाला बघायचे आहेत म्हणून. तर चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील. चला तर मग बाय.